समर्थ खंडोजी महाराज यांच्या 197व्या पुण्यतिथीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे पिंपळणे नगरीत हार्दिक स्वागत करीत आहे। दरवर्षी भाविक, पौराणिक, धार्मिक दैदिप्यमान देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आहे। याच परंपरेला अनुसरून आमचं मंडळ आपणासमोर यंदा सादर करीत आहे एक पौराणिक देखावा। कथा चंदनपूरची लगीन खंडोबाचं। नारायण नारायण। भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलासावर होती। माता पार्वतीची एक दासी होती। ती माता पार्वतीची अतिप्रिय होती। दासी अफाट भक्ती करत होती भगवान शिवशंकरांची। तिच्या मनामध्ये असं होतं की माझा विवाह शिवशंकरांसोबत व्हायला हवा। माता पार्वतीचं त्या दासीवर खूप प्रेम होतं। तिच्या मनातली इच्छा ओळखली आणि दासीला सांगितले, तुझा विवाह नक्की भगवान शिवशंकरांच्या पुढील जन्मी मार्तंड भैरव अवतारासोबत होईल। नारायण नारायण। हे महसा, मार्तंड भैरव चंदनपुरी जात आहे, त्यांना थांबवा। चैत्र गौरीला जागवायचं हे निमित्त आहे। एरवी मी रात्र रात्र जागे असते। माझे दुःख तुम्हाला काय माहिती? तुम्ही आहात तिथेच थांबून माघारी फिरणार आहात की नाही? सूर्यदेव, तुम्ही तेजाचे व ऊर्जेचे स्वामी आहात। मी आजपर्यंत अपार श्रद्धेने तुम्हाला जे आद्य अर्पण केले त्याचे पुण्य म्हणून माझी तुम्हाला आज्ञा आहे। माझी श्रापवाणी खरी करावी। मी दुःख अंतकरणाने श्राप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जावे आणि ते वृद्ध होतील। काय झालंय? हे इंद्रदेव, श्री खंडेराव चंदनपुरीला जात आहेत। त्यांना थांबवा। होय माते, अवश्य। हा आवाज, हे चिन्ह, हे नक्कीच महादेवांच्या आगमनाची चाहूल आहे। महादेवांच्या आगमनाची चाहूल मला लागत असताना हा कोण वृद्ध मनुष्य येत आहे? अरे इंद्रा, मला ठाऊक आहे की तुला माझ्या येण्याची चाहूल लागली आहे, परंतु
तू स्वतःच्या अंकारात इतका बुडाला आहेस की तुला माझं अस्तित्व जाणवलंच नाही. प्रत्यक्ष महादेव या भूतलावर, या चंदनपुरीत. इंद्रा, या क्षणी मी तुला सावध करायला आलो आहे की तू इथून मागे फिरावे, माझ्या रस्त्याआड येऊ नकोस. क्षमा असावी महादेवा, मला ज्ञात नव्हती. नारायण नारायण. अशा प्रकारे देव चंदनपुरीला येऊन पोहोचले व चंदनपुरीच्या गावदेवीच्या मंदिराजवळ देव येऊन बसले. असं एकलं काय बसला असा? कुठून आलायसा तुम्ही? अरे बाळा, माझं नाव खंडू गावडा आणि मी खानदेशातून आलाय वय. आणि आमच्याकडं दुष्काळ पडलाय, तेव्हा फिरतोय पोटासाठी. पण तुझं असं वय बघून कोण काम देणार आहे होय तुला? अरे काम करायचं असेल तर अंगात धडक पाहिजे. असं असो, तुला रग पाहिजे तर दाव तुझा हात माझ्याकडं. आय ए बाबा राहू दे. अरसोड. अरे हा, आता दिसलं वय रग. हे बघ, या वस्तीवर समद्यात श्रीमंत बाई म्हणजे बानूबाई. तू असं कर, माझ्या संगतीनच मी तुला बानूबाईचा वाडा दाखवतो. शिव 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 मल्हार सदा शिव. हा बघ, बानूबाईचा वाडा. कोण आहेस रे तू? म्हातार बाबा, काय करतोय इकडं? नमस्कार बाई, हा मस्ती तुमच्याकडे चाकरी करायची आहे. अरे वय चालता. पण समज सोयर गणगोत समजासनी समोर तुला अवधान द्यायचंय. वय म्हातार बाबा. ये बघ, हे बानूबाई, आता मी म्हणतोय तसं म्हण. बर, बोल वय म्हातार बाबा. म्हण, खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवत आहे. खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवला आहे वय. या 12 सालपासून या खंडू गावडाला चाकराला चाकरीवरून काढणार नाही. म्या 12 सालपासून या खंडू गावडाला चाकरीवरून काढणार नाही. नारायण नारायण. असाच 12 वर्षाचा काळ लोटला गेला.
माझ्या समध्या मेंढ्या घेऊन जा आणि धुवून टाक. वय 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 बानूबाई, लगेच जा तू. धनगराची मेंढर बा धनगराची मेंढर मातीवानी काळ कुंभी दुधावानी पांढर मातीवानी काळ कुंभी दुधावानी पांढर. अरे देवा, इथंच आहेस वय अजून? मला तर वाटलं होतं 50-50 मेंढर बी धुवून झाली असती आतापर्यंत. जातो या बानूबाई, लवकरच जातोय. नारायण नारायण. खंडू गावडा सर्व मेंढर नदीवर घेऊन जातो आणि सर्व मेंढर ठार मारतो. खंडो, अरे काय केलं का? अरे किती जीव लावला होता तुझ्यावर. तुझा बोल 700 मेंढ्यांना ठार केलाय. अरे या बानो, ए बानूबाई, अरे बघ की या खंडू गावड्यानं काय केलंय. अरे म्हाताऱ्या, अरे म्हाताऱ्या, काय केलंस रे तू? बानूबाईच्या मेलेल्या 700 मेंढ्या मी पुण्यांदा जित्या करतो. पण आधी बानूबाईनं मला वचन द्यावं ते माझ्या संगतीनं लगीन करत्या. मी नाही करणार तुझ्या संग लगीन. अरे वय तर बघ म्हाताऱ्या, म्हणे माझ्या संग लगीन करशील. काय चालू आहे बानू? तू फक्त होय म्हण, मला कळत नाही का? मेंढ्याला मेंढ्या जित्या वाचाल का? मी बघतोय हा मेंढ्या जित्या कशा करतोय. आई, मी वचन देते तुला, मी आज तुझ्या संग लगीन करल, पण आधी माझ्या समध्या मेंढ्या जित्या करून दाव. भंडाळाची उधळण करून मार्तंड भैरव हे पुन्हा मेंढ्यांना जिवंत करतात. अशाच प्रकारे 12 वर्ष चापे करून देव मार्तंड मल्हार व माता बानू यांचा विवाह सोहळा पार पडतो.
गणपती महाराज की अशाच प्रकारे 12 वर्ष चापे करून देव मार्तंड व माता बानू यांचा विवाह सोहळा पार पडतो. ती माता पार्वतीची अतिप्रिय होती. दासी अफाट भक्ती करत होती भगवान शिवशंकरांची. तिच्या मनामध्ये असं होत होती की माझा विवाह शिवशंकरांसोबत व्हायला हवा. माता पार्वतीचं त्या दासीवर खूप प्रेम होतं. तिच्या मनातली इच्छा ओळखली आणि दासीला सांगितले, तुझा विवाह नक्की भगवान शिवशंकरांच्या पुढील जन्मी मार्तंड भैरव अवतारासोबत होईल. लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला. नारायण नारायण. हे महसा, मार्तंड भैरव चंदनपुरी जात आहे, त्यांना थांबवा. चैत्र गौरीला जागवायचं हे निमित्त आहे. एरवी मी रात्र रात्र जागे असते. माझे दुःख तुम्हाला काय माहिती? तुम्ही आहात तिथेच थांबून माघारी फिरणार आहात की नाही? हे सूर्यदेव, तुम्ही तेजाचे व ऊर्जेचे स्वामी आहात. मी आजपर्यंत अपार श्रद्धेने तुम्हाला जे आद्य अर्पण केले त्याचे पुण्य म्हणून माझी तुम्हाला आज्ञा आहे. माझी श्रापवाणी खरी करावी. मी दुःख अंतकरणाने श्राप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जावे आणि ते वृद्ध होतील. ओम इंद्रदेवाय नमः. प्रकट व्हा इंद्रदेवा, प्रकट व्हा. हे महासाई, काय झालंय? हे इंद्रदेव, श्री खंडेराव चंदनपुरीला जात आहे. त्यांना थांबवा. होय माते,
अवश्य. हा आवाज, हे चिन्ह, हे नक्कीच महादेवांच्या आगमनाची चाहूल आहे. महादेवांच्या आगमनाची चाहूल मला लागत असताना हा कोण वृद्ध मनुष्य येत आहे? अरे इंद्रा, मला ठाऊक आहे की तुला माझ्या येण्याची चाहूल लागली आहे, परंतु तू स्वतःच्या अहंकारात इतका बुडाला आहेस की तुला माझं अस्तित्व जाणवलंच नाही. प्रत्यक्ष महादेव या भूतलावर, या चंदनपुरी. इंद्रा, या क्षणी मी तुला सावध करायला आलो आहे की तू इथून मागे फिरावे, माझ्या रस्त्याआड येऊ नकोस. क्षमा असावी महादेवा, मला ज्ञात नव्हते. नारायण नारायण. अशा प्रकारे देव चंदनपुरीला येऊन पोहोचले व चंदनपुरीच्या गावदेवीच्या मंदिराजवळ देव येऊन बसले. असं एकलं काय बसलायसा? कुठून आलायसा तुम्ही? अरे बाळा, माझं नाव खंडू गावडा आणि मी खानदेशातून आलाय वय, आणि आमच्याकडे दुष्काळ पडलाय, हवा फिरतोय पोटासाठी. पण तुझं असं वय बघून कोण काम देणार आहे होय तुला? अरे काम करायचं असेल तर अंगात रग पाहिजे. असं तुला रग पाहिजे तर दाव तुझा हात माझ्याकडं. आई, ए बाबा राहू दे. अरसूड. अरे हा, आता दिसलं नाही रग. हे बघ, या वस्तीवर समद्यात श्रीमंतबाई म्हणजे बानूबाई. तू असं कर, माझ्या संगतीनच मी तुला बानूबाईचा वाडा दाखवतो. शिवा 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 मल्हार सदा शिवा. हा बघा, बानूबाईचा वाडा. कोण आहेस रे तू, म्हातार बाबा? काय करतोय इकडं? नमस्कार बाई, आम्हाला तुमच्याकडे चाकरी करायची आहे. अरे वय चालता, पण समज सोयर गणगोत समजासती समोर तुला अवधान द्यायचंय. वय म्हातार बाबा. बघ, हे बानूबाई, आता मी म्हणतोय तसं म्हण. बर, बोलवय म्हातार बाबा. म्हण, खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवत आहे. खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं
चाकरीला ठेवला हाय व्हय? या 12 सालपासून या खंडूगावला चाकराला चाकरीवरून काढणार नाही. म्या 12 सालपासून या खंडू गावडाला चाकरीवरून काढणार नाही. नारायण नारायण. असाच 12 वर्षाचा काळ लोटला गेला. म्हातार बाबा, अरे बाबा, या समजा मेंढ्या घेऊन जा आणि धुवून टाक. वय 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 बानूबाई, लगेच जा तू. धनगराची मेंढरगा धनगराची मेंढरगा धनगराची मेंढर मातीवानी काळकुंभी दुधावानी पांढर मातीवानी काळकुंभी दुधावानी पांढर. अरे देवा, इथंच आहेस वय अजून? मला तर वाटलं होतं 50-50 मेंढरं बी धुवून झाली असती आतापर्यंत. जातो या बानूबाई, लवकरच जातो. नारायण नारायण. खंडू गावडा सर्व मेंढरं नदीवर घेऊन जातो आणि सर्व मेंढरं ठार मारतो. अरे काय केलं लेका? अरे किती जीव लावला होता तुझ्यावर. तब्बल 700 मेंढ्यांना ठार केलाय. अरे या बानू, ए बानूबाई, अरे बघ की या खंडू गावल्यानं काय केले. अरे म्हाताऱ्या, अरे म्हाताऱ्या, काय केलंस रे तू? बानूबाईच्या मेलेल्या 700 मेंढ्या मी पुण्यांना जित्या करतो. पण आधी बानूबाईनं मला वचन द्यावं की माझ्या संगतीनं लगीन करत्या. या नाही करणार तुझ्या संग लगीन. अरे वय तर बघ म्हाताऱ्या, म्हणे माझ्या संग लगीन करशील. काय चालू आहे बानू? तू फक्त होय मग, मला कळत नाही का? मेंढ्याला मेंढ्या जित्या वाचाल का? मी बघतोय हा मेंढ्या जित्या कशा खातोय. आई, मी वचन देते तुला, मी आज तुझ्या संग लगीन करल, पण आधी माझ्या समजा मेंढ्या जित्या करून दाव. बाबा, येळकोट येळकोट जय मल्हार. अरे साक्षात मार्तंड भैरव